मॉर्निंग गाईज. जस्ट उठलो आणि सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या MH15 ब्लॉगिंगमध्ये. आणि आजचं प्लॅन आपला असं, आपण आज पोल्ट्रीवर आहे. आज आपले माणसाचे पत्रे ठोकायला ठोकायचं व्हिडिओ आज शक्यतो थोडंफार सिनेमॅटिक रेंज जास्त नाही राहणार. तुम्हाला आज आमचा एक मित्र दाखवतो, आपला भाऊ मोहन मामाचा टाका. हे आमचे काकाश्री जे ड्रायव्हर आहे, एक्सपर्ट ट्रॅक्टरचे ड्रायव्हर म्हणतात यांना. पोल्ट्री आहे, ह्या दोन पोल्ट्री आपल्या इकडे मास. तर भाऊ पप्पांना लावलं आपल्याला काम. आता आपण आलोय पोल्ट्रीवर आणि जस्ट पप्पांचा फोन आला होता की मीरा 71 मारून दे, फुल गवत झालं इकडं. तर आता ते मारायला लावलं, आता ते मारून देऊ मस्त. आणि कोणाच तर लुणा आहे मित्रांनो, लुणा आणि काहीतरी चालू इथं. जस्ट मी पण आलोय. ही समोर आपल्या पोल्ट्री आहे मस्त. आणि आपल्या मागे आता सगळं पाठीचं फवारा बिवारा सगळे. आणि आपल्याला तर काय, आपला फर्स्ट टाइम आहे मारायचं, आपल्याला माहीत नाही कसं मारतात, पण मारूया जमन तसं. आणि हे ट्रॅक्टर आलं आहे आज आपल्याला मदत करण्यासाठी. इकडं ट्रॅक्टर आहे, हे ट्रॅक्टर आपली आज फुल मदत करणार वाटतं. ते माणसं पण आलेली नाही आहे. माणसं आले तर पाहूया. माणसांना फोन केला होता, पप्पांचे फोन नसलं त्यांनी माझं उतरलं, म्हटले नाही येणार आहे आम्ही आज असं. आणि आता एवढं काम करून परत आपल्याला गेटची पडदी तोडायची. पडदी तोडता पुढे आज घाम होणार भाव. आज खूप थकणार आहे मी. आणि हे गवत पाहू शकतं इकडं, इकडच्या साईडला पुरं गवत आहे. त्या साईडला पण गवत राहिले, ते मारून द्यावं लागेल मेरा 71. हे झालं का भेटूया आता आपण सर पंपावर. म्हणजे पंप चालू केल्यावर नाही पाहिजे, पंपावर काय करायला चाललं आहेस तू. आता भेटू पंप चालू केलं मित्रांनो. बाय. ऐकून घ्या मित्रांनो, आपला सायकल चालवतोय लहान पोरांची. आणि आपल्याला घरून आला होता आपल्या हायकोर्टचा फोन जेवणासाठी. आपण चाललोय जेवायला. पाहू जेवणाचं तर माझं काही प्लॅन नव्हता, मला भूक तर लागलेलं नाही, पण आता काय वरून फोन येतोय. हा पहा रायडर पहा काय जोरात चाललाय. साई थांब ना. तर मग आता आपण भेटूया सर घरी. हाय. मी आलो परत जेवण करून. आता हायकोर्टने आपल्याला जेवायला दिलंच होतं, जेवण केलं आणि आपलं परत ड्युटी. आणि ही आपली आज हवीबी कम टू दुबई वाली टोपी घातली, कारण की मावशी म्हटली ऊन लागतंय, डोक्याला काहीतरी बांधून घे. आता काय मोठ्यांचं ऐकावं लागतं बाबा, काय करतो. मोठ्यांचं ऐकायचं म्हटलं की डोक्याला ताणच आहे. आता आपलं काम आहे आज वाळू भरायचं, वाळू भरून ती बॅग करून ठेवायची. पप्पांचा फोन आला तर वाळू भरून ठेव. आणि आज काय माणसं आलेली नाही, त्या माणसांना काय झालंय काय माहिती. बट आजचे कामं खूप आहे माझ्या मागे, कामांचं तर डोक्याला ताणच. आणि आता परत पाणी पण मारायचं आहे पडद्यांना पाणी मारून झाल्यावर मग पाहताच आहे पुढचा काय प्लॅन आहे आपला. शक्यतो संध्याकाळी परत गावात जायचं आहे. गावात गेलो पण एक ब्लॉग शूट होणार तिथं. गावात गेलो आपले बाबा पण आहे. बघूया आज काय इकडनं तर फुल वातावरण आलं आहे पावसांचं. हे आपलं घर आणि ढगांचा आज विषयच खोल आहे भावानो. कारण की विषय खोल असा आहे कारण की ढगांचा आज इतका भारी सिनेरो आहे ना, एक नंबर. आणि आज संध्याकाळच्या सिनेरोला पण शूट करायचं आपल्याला, त्याच्यामुळे तो संध्याकाळी जर चांगलं राहिलं वातावरण तर एक सिनेरो शूट करू. आणि इकडे तुम्हाला दिसतंय का नाही माहीत, पण हा ढग पूर्ण आपल्याला याच्यासारखा दिसून राहिला आहे. हत्ती टाईप नाही, हत्तीचं ते हत्ती पण नाही दिसत, तो गेंडा टाईप दिसतोय. म्हणजे ढगांमध्ये पण किती म्हणजे नाही का वेगवेगळं राहतं सगळं. त्याच्यामुळं आता आपण आलो पोल्ट्रीवर. आता भेटू आपण डायरेक्ट सर वाळूच भरायची. आता तर काय ब्लॉग शूट नाही करता ना, कारण काम आहे. आता कामात दाखवता येणार नाही, एकटाच आहे शूट करणारा. टीम राहिले असेल तर पाहिलं असतं. हो चल दाखवतो घरी. बाय. तर आपण आलो आहे. हे बघ इथं आपला मटेरियल तयार आहे. आता आपल्याला आहे ना टाकायचं आहे. म्हणजे हे जे आपल्या पोल्ट्रीच्या बाजूला जे गवत होतं ना, आपण ते मारणार आहे आता. तर मग आता हे टाकलं गेलं, याच्यामध्ये पाहू शकता हे लावून. विरे आणला होता, तुमच्याकडे काय म्हणता मला नाही माहीत. बट आता ते मारायचं म्हटलं खूप रिस्की, त्याच्यामुळं हा सगळा गेटअप आहे आपला.
आणि ते झाल्यावर पाहू आता किती मरतं काय मरतं. आज मामांनी सांगितलं होतं त्या पुढे आणल्या गेल्या. आता पण मेरा 71 नावाने जो पण शेतकरी हा ब्लॉग पाहत असून त्याने मला सांगावं मेरा 71 चांगलं आहे गवत मारण्यासाठी का दुसरं कोणतं चांगलं आहे. तर आपण हे पाहू शकतो इकडं किती गवत झालेलं आहे हे. तर त्याच्यामुळं आपल्याला मारायचं आहे आणि मारल्यानंतर आपण सर्व भेटूया आता मारतानाच नाही का. मला पाणी बिंत भरू द्या, नाही पाणी नाही भरलं तर कसं काय होणार आहे. चला भेटू आपण आता पाणी भरू. त्यातून पाहू शकतो इकडं आपला फवारणीचा चालू आहे आणि हा आपल्या पाठीमागं फवारा आहे. तर हे आपलं पूर्ण गवत इकडं मारायचं आपल्याला आणि हे चाललं त्यांच्यावर मारणं. पाहूया किती मारतं आता. मला तर पुरा घाम आला आहे मित्रांनो. फर्स्ट टाइम असं काहीतरी काम चालू आहे. मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम मारते फवारा. लाईफमध्ये कधीच मारायला नव्हतं असं. तर फर्स्ट टाइम तर काय मग सवय तर करून घ्यावं लागेल ना. शेतकऱ्याचा पोरगा म्हणायचं राहिलं तर आपली पोल्ट्री तर आपल्यालाच काळजी घ्यावं लागते बाबा नो. आतापासून चालू आपले कामात किती गवत झालं इथं एवढ्याशा जागेमध्ये. आता इथं दाटच मारावं लागेल थोडं. भेटूया आता आपण सहा फवारा मारूनच भेटू. तर काही मध्ये सीन आढळला तुम्हाला कसं भेटूया आपण आता ब्लॉग आपलं. आणि आमचे दादा काका मारू राहिले मस्त इकडं. हे इकडं मारताय पुरा पण गेलो. आज चार्जिंग पण संपली, मला मारता येत नव्हते. हँडल मारत होतो दादा काका म्हणजे मी मारत होतो. आपण हे इकडं मारलं एवढं हे वल्लं दिसतच असं तुम्हाला. इकडं पुरं आपलं मारण झालं आहे आणि हे पण सुटून गेलं. रिक्स नको मला मारणार. चार्जिंग करू उद्या परत मारून नाही का. चला भेटूया आता नंतर जाता पुरा बोर झालो. बाय बाय. कसं भाऊ आपलं काम झालं आहे आता सगळं. आणि आमचे दादा काका आहे त्यांनी तिकडचा फवारा मारून आणले. आणि पहिली गोष्ट म्हणजे आजचा आपला फवारा मारून झाला आणि त्याची चार्जिंग पण लो झाली. त्याच्यामुळे आता आपण घरी जाऊन भैया आणि ऋषा आलेला आहे म्हणजे आपला अक्षय भाऊ घरी आलेले. त्यांना जाऊन भेटून काय म्हणताय त्यांचं ते पण पाहू. आता आपण भेटू. आणि हे आमचे दादा काका आहे इथं. तर काका काय म्हणतात तुम्ही ब्लॉगमध्ये? काहीच नाही म्हणणार ते. चला लाईक आणि सबस्क्राईब करत राहा आणि आपण भेटू आता सरळ घरी. बाय. आणि हा पहा एक मंदिर माझ्या वैष्णव बसला. मंदिर आहे तो चालू आहे कामं थोडंफार. आणि ही आपलं घरापासून हा जी होते ही एवढी माफिया म्हणतात. आणि हा बघा मस्त पोज देऊ राहील आपल्याला. एकदम मस्त पोज नाही असलेला आहे. पोज देशील बरं. पोज देशील मला. ते पडन बिडन खाली पडल्यावर काय राहणार त्याचं इथून एवढं खाली काहीच नाही. मज्जा येते म्हणून जरा भेटू आता संध्याकाळी झोपून येतो इकडे. ओके अजून मावशी सावड्या म्हणणार मावशीला. बाय इथं येडा ही पुरी येड्याची गँग आहे भावानो. इथं हे येडपणा करायला कॅमेरा आहे माझ्या हातात. अक्कल आहे का तुला? इकडं हे पण एसी दिखा एसी दिखा. ये देखो एसी दिखा. चला मित्रांनो बाय. आता लय झाली माझ्या मस्ती या ब्लॉगमध्ये. बाय बाय. नमस्ते मित्रांनो, आपण आलोय आपल्या पोल्ट्रीवरच आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऑलरेडी. आणि आजचं आपलं वर्क होतं ही भर टाकायची होती आपल्याला इथं. आणि हे इकडं पा कसे ढग आहे पूर्ण. आणि हे पण तसं आपल्याला सिनॅरो घ्यायचाच आहे आजचा आपण कोणताच सिनॅरो टाकलेला नाही आहे. तो सिनॅरो बी टाकू. आणि ही आपली जुनी पोल्ट्री. थोडा डान्स होऊन जाऊ दे भावा. अरे मूड नाही आहे आमच्या अक्षय भाऊंचा, काय मूड नाही आहे. आणि मेन म्हणजे हे पा इकडं विजा फुल चमकू राहिलाय भावानं. फुल विजा चमकताय आणि आपण ब्लॉग शूट करतोय. किती येडे आहेत आपण नाही का.
आणि पोल्ट्री असं काम होतं आपल्याला. उद्या हे ट्रॅक्टर जे आहे ना, हे ट्रॅक्टर आपल्याला मध्ये घ्यायचं आहे आणि आपले पत्रे फिट होणार आहे उद्या. पोल्ट्रीचं 95पेक्षा पण जास्त काम झालेलंच आहे. नाही, 95 काम झालेलं आहे आपलं. पत्रे ठोकला 100% आणि गेटर राहतील फक्त, एवढंच काम आहे आपलं. आणि आमच्या अक्षय भाऊने आज आम्हाला खूप मदत केली आहे, त्यांचं अभिनंदन आहे आज आपल्याकडनं. त्यांना काहीतरी खायला घेऊन जाऊ. ह्या 2 गोणी इथं वाळू होती, आपली वाळू भरली, कारण की वाळू वायाने जाऊ द्यायची आपल्याला, पैसे देऊन घेतली ती. आणि हे आपले काही पत्रे इथं, म्हणजे उद्याचे काम होती ना एवढ्या पत्र्यांमध्ये झाले पाहिजे असं वाटतंय. मग पाहू आता किती पत्रे लागतात किती नाही. आणि हे आमची पोल्ट्री मस्त भावानं. पोल्ट्री हे ट्रॅक्टर चुलत भावाचं आहे, म्हणजे पप्पांच्या चुलत भावाचं आहे. आणि विषय असा आहे मित्रांनो, आजचा ब्लॉग थोडासा वेगळा येणार आहे, कारण की आपल्या एक ब्लॉगला कॉपीराईट आलं होतं, त्याच्यामुळं वाटत नाही आपले ब्लॉग चांगले उभू राहिले असतील. असं जर तुम्हाला आवडत असेल 100% सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि आपण पाहू शकता इकडं पुरे ढगच ढग आहे, ढग देवाला पण हाय बाबू. इकडनं पण आला पा काळा हा मामा, इकडनं काळा आहे पुरा ढग. पाहूया. आणि तुम्ही एक पाहिलं का, या काळे ढग इकडं वरती आहे आणि धवळे ढग पा कुठे किती खाली आलेले आहे ना. म्हणून म्हणतो मित्रांनो, पाऊस कधी येऊ पण इकडं नको पडायला. आणि इकडं मस्त पेरणी झालेली दिसून राहिली, समोर हिरवळ आहे पूर्ण. इकडं मका बिक्का लावून झालाय लोकांचा. आणि अक्षय भाऊ आपले पोल्ट्रीचे भांडे कधी धुणार आहे? तर आपले पोल्ट्रीचे ऑल भांडे धुतले गेलेले अक्षय भाऊंचं म्हणणं. पण हे तर मला धुवेल नाही वाटत ते समोरचे. आमचे अक्षय भाऊ आम्हाला शिव्या देऊ राहिले. तर मित्रांनो आजचा ब्लॉग. आणि आपण सिन्नरला परत परवा येऊ राहिलो. सिन्नरला आल्यावर म्हणजे समजून घ्यायचे ब्लॉग आपले एकच नंबर येणार. आणि ढग पूर्ण गरजू राहिले भावनं, अवस्था ऐकूच येत असं. आणि हे आमचं इथं खड्डं आहे पोल्ट्रीचं, पक्षी टाकायचं. मी आणि माझ्या पप्पांनी पण एक खड्डं बनवलं होतं स्पेशली, होममेड म्हणतो ना आपण तसं. पण ते पावसाला काय आवडलं नाही वाटतं, पावसाने सगळं तोडून टाकलं ते. इकडे पिलोर आहे आमचं मस्त. आणि हे हे खड्डं बनवलं होतं, पूर्ण गावाकडची हे लावली होती. याच्यामुळे आम्ही पक्षी फेकतो मेलेले. आणि हे पाहू शकता इकडं कसं आहे पूर्ण. तर भेटूया आपण आता आपल्या उद्याच्या ब्लॉगला. तसा हा ब्लॉग उद्याच येणार आहे आणि उद्याचा ब्लॉग परवा येईल. एक दिवस करूनच ब्लॉग टाकावं लागेल, कारण की एक दिवसात जर 2 ब्लॉग आले तर कसं काय होईल. कॉपीराईट तर भेटणारच आहे ना बाय चान्सली. त्याच्यामुळं हा ब्लॉग आपला उद्याच येणार आहे आता. आणि आपला टाईम एक फिक्स करावा लागेल मित्रांनो. 9:06 टाकला पाहिजे का 12 वाजता टाकला पाहिजे हे तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया आता आपण उद्या. बाय. गावाला आल्यावर काय आपलं पायाला काय येणे राहत वाटतं. हे पाय इथं परत लागून गेले, पाहू शकतो इथं लागलं आहे आपल्या पायाला पूर्ण. मागच्या वेळेस इकडच्या पायाला लागलं होतं. हे पाय इथं कट दिसत असेल तुम्हाला, हा कट. गावाची लाईफ पुरी बरबाद आहे भावाला. नाही यायला बाई गावाला मला तरी वाटतं. हे पा हे आमचे भाऊ इथंच, त्यांची स्माईल लई भारी. आम्हाला स्माईल लई आवडते त्यांची स्माईल तगडी आहे. आपला सिनेरिओ पण घेऊन झाला आहे. आणि विषय म्हणजे असा आहे बाबा, आपल्या फोनची पण चार्जिंग डेड आहे आणि घरी लाईट नसल्या कारणानं आपला ब्लॉग उद्या सकाळी एडिट करावा लागतो. आणि आपला फोन आता शक्यतो बंदच राहील, म्हणून आता हा ब्लॉग आपल्याला इथंच संपवावा लागणार आहे. काही झालं तरी जास्त शूट करण्यात काही मजा नाही आहे. हे आपण मी डायरेक्ट वरती येऊन बसलो आहे परलिंगांवरती. ही आमची इकडं विहीर आहे आणि समोर आपल्या घराचं तर काम चालू आहे, सगळ्यांनाच माहिती. हे आपलं घर आहे समोर, हे आपलं घर समोर आहे. आणि अक्षय भाऊंचं पोल्ट्रीचे तिकडे काम चालू आहे. तुम्हाला समोर जे पत्रे दिसत आहे ते आमचे अक्षय भाऊन त्यांचे इथले, त्यांचे तिकडं काम चालू आहे. त्यांचे पत्रे ठोकले गेले. भाऊ आता काय उद्याचं आपलं काम पाहावं लागेल. उद्यासाठी काय काही करावं लागेल, काहीतरी उद्याचं काही प्लॅन आहे का आपला? काय प्लॅन आपला? अक्षय भाऊ म्हणत होता तिकडे डोंगरांवर जायचं. समोर ते तुम्हाला डोंगर दिसतंय, तुम्हाला दिसत असेल तिकडं.
पाहू आता जायचं का नाही उद्याच. चला भेटू आता काय, बाय. आणि भेटायच्या आधी एक सांगतो, व्हिडिओला सबस्क्राईब, आपलं व्हिडिओला लाईक करा आणि मला सबस्क्राईब करा. बाय. अरे बाय.